हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आपल्या बऱ्याच जणींकडं अशा पर्स असतात, स्लिंग बॅग म्हणतो आपण त्याला, की ह्या आपण खूप दिवस वापरल्या की त्यानंतर त्या आपल्याला नकोशा वाटतात आणि दुसरं असतं की फेकूनही देऊशी वाटत नाहीत. आता ही माझी एक अशी कापडी ज्यूटची अशी स्लिंग बॅग होती. तर मी हिला खूप अगदी वर्ष दीड वर्ष वापरली, परंतु आता थोडंसं तिचं टेक्स्चरही लूज झालं आहे आणि आता नको वाटते, परंतु फेकूनही देऊशी वाटत नाहीत. तर याचाच आपल्या घरासाठी किंवा आपल्या घरातील काही गोष्टींसाठी कसा उपयोग करायचा त्याच आपण बघणार आहोत. चला तर मग. आता ही माझी बॅग आहे, तशी कंडिशन खूप चांगली आहे त्याची, की काहीच कुठनं फाटली नाही किंवा त्याच्या झिप्स असतील त्याही चांगल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं, ज्या तुमच्या अशा सगळ्या जुन्या वगैरे पर्स असतील, छोटी असो मोठी असो, त्या घ्यायच्या. तर काय करायचं, ह्या ज्या आपल्या बॅग असतात याचे सगळ्यात आधी आपल्याला हे बेल्ट कापून घ्यायचे. तर आता इथं माझी ही कापडी बॅग असल्यामुळं कापडीच बेल्ट आहे, तर तो मी कात्रीने कट करून घेते. आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर येत असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा. आता इथं मी दोन्ही साईडचे हे बेल्ट कट करून घेणार आहे. बेल्ट कट करून झाले. तुम्हाला एखाद्या कुठल्या दुसऱ्या पिशवीला किंवा कशाला बॅगला लावायचं असेल तर तुम्ही याला वापरू शकता किंवा टाकून दिला तरी चालेल. तर आता इथं आपलं ही बेल्ट कट करून अशी ही बॅग झाली आहे. तर अशीच मी माझ्याकडं दुसरी असलेली एक स्लिंग बॅग घेतली आहे. ॲक्च्युली हिचं काय झालं होतं, हिचा तो बेल्ट तुटला होता, थोडं जास्त वजन त्यात ठेवण्यात आलं होतं आणि बेल्ट तुटला. तर मी दुसरी साईड पण तोडून असं छान असं एक याचं ऑर्गनायझर तयार केलं आहे. तर आपल्याला हेच करायचं आहे. आपल्या ज्या काही स्लिंग बॅग्स असतील छोट्या मोठ्या, त्याचे बेल्ट कट करायचे आणि असे छान त्याला ऑर्गनायझर बनवायचे. म्हणजे बाहेरून विकत महागडे ऑर्गनायझर आणण्यापेक्षा आपण आपल्या घरातल्याच ह्या जुन्या गोष्टींपासून छान असे ऑर्गनायझर बनवू शकतो. तर आता इथं माझं मेकअपचं सामान आहे, तर तेच ठेवण्यासाठी मी या बॅगचा उपयोग करणार आहे. आणि ह्यात काय झालं की खूप असे एक 4 ते 5 कप्पे आहेत, त्यामुळं आपण वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या प्रत्येकाच्या प्रकारानुसार ऑर्गनाईज करू शकतो. म्हणून तुमच्याकडं अशी स्लिंग बॅग असेल किंवा छोटं काही पाऊच असेल तर ते कितीही जुनं जरी झालं तरी फेकून न देता असं त्याला आपल्या घरात यूज करा. आता नुसतं हे मेकअपचं जरी ठेवलं किंवा तुम्ही जसंच ट्रॅव्हलिंगला जाता तर बऱ्याचशा आपल्या गोष्टी असतात आणि आपण दरवेळेस वेगवेगळे बाहेरचे ऑर्गनायझर आणतो जे ट्रॅव्हल किट असतात, त्याऐवजी ह्या बॅग्स घेतल्या तरी खूप सोयीस्कर जातं. म्हणजे यात अगदी आपलं पेस्ट, ब्रश किंवा काही शॅम्पू, छोटे छोटे पाऊच असतील किंवा मेकअपचं सामान, ज्वेलरी, अशा वेगवेगळ्या गोष्टी ठेवून आपण एकच पाऊच आपल्या ट्रॅव्हलिंग किटमध्ये ॲड करू शकतो. तर आता इथं तुम्ही पाहिलं माझ्या सगळ्या वस्तू अशा छान व्यवस्थित इथं ऑर्गनाईज झाल्यात. एवढ्या अशा सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी बाहेरनं महागडं ऑर्गनायझर आणण्यापेक्षा अशा ह्या बॅगा तुम्ही रियूज करू शकता. तर आता इथं माझं हे परफेक्टली हे छान असं सगळं सेट झालं आहे. आता दुसरं म्हणजे की इथं माझ्याकडे काही मेडिसिन्स आहेत. जेव्हा आपण बाहेरगावी किंवा एखाद्या ट्रिपला वगैरे जातो तर त्यावेळेसही हे मेडिसिन आपल्याला सोबत ठेवावे लागतात. लहान मुलं असतील तर घ्यावेच लागतात. तर त्यासाठी मी ही जी आपण बेल्ट कट केलेली स्लिंग बॅग होती तर ती घेतली आहे. त्यात सगळे असे औषधं छान व्यवस्थित बसून जातात. म्हणजे आपल्याला वेगळं काही पाऊच किंवा एखादं मध्ये मिळतं तसं ऑर्गनायझर घ्यायची गरज नाही. तर ह्याच गोष्टी आपण इथं रियूज करू शकतो. आता प्रवासात मी हे मेडिसिन घेऊन जाणार आहे. तर याचऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या बॅग असतात की ज्यात इनरवेअर्सही तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवू शकता किंवा छोटे छोटे काही गोष्टी असतील आपल्या ट्रॅव्हलिंग किटमधल्या तर त्या यात ठेवू शकता. किंवा घरात पण तुम्ही अशा सगळ्या आपल्या ज्या काही वस्तू असतील त्यात व्यवस्थित ठेवून ऑर्गनाईज करू शकता. म्हणजे बाहेरून नवीन वेगळं महागडं ऑर्गनायझर आणण्याची गरज नाही.
आणि हे खूप हँडी असतं, प्रवासाच्या वेळेसही तुम्हाला खूप सोयीस्कर पडतं. म्हणून अशा तुमच्याकडे जुन्या असलेल्या स्लिंग बॅग फेकून न देता असा याचा उपयोग करा. आता माझ्याकडं हा एक बटवा टाईप क्लच होता. पूर्वी खूप जास्त फॅशन होती याची, परंतु मी वापरला पण आता त्याला एवढं मला वापरूशी वाटत नव्हतं. तर वरच्या ज्या अशा रिंग्स होत्या ज्यात आपण स्लिंग पकडू अशा, तर त्या मी काढून टाकल्या आणि असं स्ट्रेट केलं तर हे एक छान पाऊच तयार झालं. तर यात काय करत ठेवायचं, आपली जी काही ज्वेलरी असेल किंवा आपण एखाद्या फंक्शनला जाणार असेल गावी वगैरे, तर आपल्या बांगड्या किंवा काही ज्वेलरी, इयरिंग्स ह्यात असे व्यवस्थित हे राहिल्या जातात आणि याची कंडिशनही खूप चांगली आहे. तर त्यालाही मी असं यूज करते. तर ह्याच अशा छोट्या छोट्या टिप्स किंवा टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं ह्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ होता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.